नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. खूप प्रयत्न करूनही मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका होत असतात. आपण अशा काही चुका करतो ज्यामुळं आपल्या घरामध्ये बरकत होत नाही. कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊच देत नाहीत. श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ते काम दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात, परंतु अशी कामं चुकवत नाहीत. त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही 2 कामे नक्की करा. अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात. जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही. जसं चांगली कामं करणाऱ्या व्यक्तीला चांगलं फळ मिळतं, तसं काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरं जावं लागतं. कारण या वाईट सवयीमुळं माता लक्ष्मी नाराज होते. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधारी मंडळीही करू नका असं सांगतात, ते आता आपण पाहूया. आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात, त्यामुळं आपलं जीवन यशस्वी होत नाही. चला जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही इच्छिता की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही कधीही स्वयंपाक करता अस्वच्छ भांडी खूप वेळ तशीच ठेवू नयेत. जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात. पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळं स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळं राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका. असं केल्यामुळं तुम्ही तुमचं भाग्य कमकुवत बनवता. जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा आणि भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही कमकुवत होऊ लागते. दुसरं कारण म्हणजे आजकाल असं दिसून येतं की काही लोक आपल्या पलंगावर बसून काहीही काम करू लागतात. TV पाहत असतात, पलंगावरच जेवण करतात. पण ही सवय खूप वाईट आहे. यामुळं घरातील लक्ष्मी रुजते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणं टाळावं असं सांगितलं आहे. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळं वास्तुदोष निर्माण होतो आणि यामुळं आपल्याला पलंग स्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. तसंच अनेकदा आळसामुळं किंवा आपल्या सवयीमुळं काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करणं ऐवजी स्वयंपाक बनवून तसंच अस्वच्छ ठेवतात. यामुळं स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही. तिसरं कारण म्हणजे शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचं वेळापत्रक निश्चित केलं आहे. सूर्योदयाच्या आधी उठणं आणि रात्रीच्या वेळी झोपणं खूप चांगलं असं सांगितलं आहे. पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात. ते खूप अपशकुन मानलं जातं की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि त्या घरात ती राहत नाही. सूर्यास्ताची वेळ ही वेळेला आपण झोपणं किंवा आडवं होणं अशुभ मानलं जातं. याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथं कधीही अस्वस्थता ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो. सकाळी उठल्यावर पलंग साफ करा, चादर व्यवस्थित लावा. खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका. घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळं तुमच्या घरात दरिद्रता येत असते. 5. दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा. पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. असं केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते. तुम्ही दररोज देवपूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका. असं केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते, मानसिक तणाव कायम राहतो. याशिवाय हिंदू धर्मामध्ये पूजा, उपवास आणि नियमाने खूप महत्त्व दिलेलं आहे. पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळं माता लक्ष्मी रुष्ट होते, ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये. असं केल्यानं नारायण यांचा अपमान होतो असं मानलं जातं. असं केल्यामुळं देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवते आणि हे
त्यांच्या अपमानासारखंच असतं. त्यामुळं तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते. चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लागू नये हे शुभ मानलं जात नाही. चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा. तसंच रात्रीच्या वेळी पूजाघर कधीही रिकामं ठेवू नका. देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादा कपडा टाका किंवा पूजाघराच्या दरवाजावर पडदा लावा. यामुळं मूर्तीदोष होणार नाही. 6. वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावं. असं केल्यानं घरात नकार निर्माण होते, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकतात. याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचं पाहिलं आहे. वास्तुशास्त्रात संध्याकाळी नंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आलेली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळं जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर झाडू मारतो, माता लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होतात आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात. तसंच अनेक वास्तुदोष निर्माण करतात. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवलं पाहिजे. त्यांना उघडं ठेवलं तर घरात नकारात्मक ऊर्जा जास्त पसरते. 7. नखं चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते. नखं चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बल होतो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरं जावं लागतं. तसंच काही लोकांची सवय असते की इथं तिथं चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळे घरात माता लक्ष्मीचं आगमन थांबतं. चप्पलसाठी नेहमी एक स्टँड बनवून त्यात ठेवाव्यात चपला. याशिवाय जुन्या डायऱ्या असतील ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो. तसंच घरात जुनं वृत्तपत्र साठवून ठेवू नये. थोडेसे ठीक आहेत, पण जास्त रद्दी पेपर घरात कधीही ठेवू नयेत. जर तुमच्या घरात जुनं वृत्तपत्र खूप दिवसांपासून साठवलं गेलेलं असेल तर ते आजच बाहेर काढा किंवा कबाडावाल्याकडे ते द्या. 8. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत. असं केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळं धनहानी होण्याची शक्यता असते. संध्याकाळनंतर दूध, दही आणि मीठ यासारख्या वस्तूचं दान करू नये. या वस्तूच्या दानामुळं आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात. त्यामुळं खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही. 9. नियम. घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध आहे. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे. ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून टाका. घरात बंद घड्याळ घराची प्रगती थांबवतात आणि माता लक्ष्मीचं आगमनही होत नाही. याशिवाय विजेची खराब उपकरणं घरात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. त्यामुळं खराब उपकरणं दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा. विजेची खराब उपकरणं अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक परिस्थितीवर होत असतो. घरात कधीही जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप घेऊ नये. या खराब कुलपांमुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात. स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामं किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. यामुळं घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो. पुराणांमध्ये सांगितलं आहे की चुलीवर रिकामं भांडं ठेवलं तर घरात दारिद्र्यतेचा वास होतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. स्वयंपाकघर हे मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा असते. येथे देवी देवतांचं वास्तव्य असतं. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.